नमस्कार विद्यार्थी मित्र हो, जसे की आपणास ठाऊक आहे 2020-21 या वर्षापासून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ द्वारा नवीन अभ्यासक्रमाची सुरुवात झालेली आहे आणि या नवीन अभ्यासक्रमात नवीन मूल्यमापन पद्धतीनुसार तुमच्या बोर्डाच्या पेपरमध्ये महत्त्वाचे जे प्रश्न असतील ते एक तर MCQs आणि दुसरा काय असेल व्हेरी शॉर्ट आन्सर टाइप क्वेश्चन। तर या दोन्ही प्रश्नाची तयारी करत असताना एक लक्षात ठेवायचं, MCQ ची तयारी करत असताना तुम्हाला फक्त आणि फक्त बोर्डाचे पुस्तकाचे वारंवार वाचन करावे लागेल, कारण त्या पुस्तकातून पाठ्यपुस्तकातूनच MCQ ची रचना केली जाते। दुसरं व्हेरी शॉर्ट आन्सर टाइप क्वेश्चन, या बाबतीत मुलांमध्ये संभ्रम असतो। तरी मी आपणास सांगू इच्छितो की बोर्डाला व्हेरी शॉर्ट आन्सर टाइप क्वेश्चन यामध्ये त्या दिलेल्या 1 मार्काच्या प्रश्नाच्या उत्तरासाठी किमान एक शब्द काही वेळेस किंवा फार झालं तर एका वाक्यामध्येच तुम्हाला या VSA ची उत्तरे लिहायची आहे। तरी आपण बोर्डाच्या पुस्तकाचे वारंवार वाचन करावे, जेणेकरून MCQs ची चांगली तयारी होईल आणि पर्यायाने तुम्हाला ते MHCET परीक्षेसाठी सुद्धा उपयुक्त ठरेल। आणि व्हेरी शॉर्ट आन्सर यामध्ये स्पेसिफिक शब्दाचा वापर करायचा, एखाद्या वेळेस एकच शब्द त्यामध्ये तुम्हाला करेक्ट आन्सर मिळेल किंवा एखाद्या वेळेस एका वाक्याची गरज राहील। तर आपण सुरुवात करूया। नमस्कार विद्यार्थी मित्र हो, 12वी बोर्डाच्या क्वेश्चन बँक मधील भौतिकशास्त्र या विषयाचा चॅप्टर नंबर 8 इलेक्ट्रोस्टॅटिक या धड्यातील मल्टिपल चॉईस क्वेश्चन जे की बोर्डामध्ये प्रत्येकी 1 मार्कासाठी विचारले जातात, तर त्या मल्टिपल चॉईस क्वेश्चनचे एक करून आपण उत्तरे बघूया। तर सर्वात अगोदर जो प्रश्न मल्टिपल चॉईस क्वेश्चनमध्ये दिलेला आहे, काय तो मल्टिपल चॉईस क्वेश्चनमधील प्रश्न, ए मेटल फॉइल ऑफ निग्लिजिबल थिकनेस, ए मेटल फॉइल ऑफ negligible thickness, a metal foil of negligible thickness is introduced between the two plates of a capacitor। या कॅपॅसिटरच्या दोन प्लेटमध्ये काय इंट्रोड्यूस केलेलं आहे, ए मेटल फॉइल ऑफ निग्लिजिबल थिकनेस इज इंट्रोड्यूस। इथे एक मेटल फॉइल इंट्रोड्यूस केली, त्या मेटल फॉइलची थिकनेस कशी आहे, निग्लिजिबल। So as a metal foil of negligible thickness is introduced between two plates of capacitor at the center, म्हणजे त्या कॅपॅसिटरच्या दोन प्लेट, कॅपॅसिटरची ही एक पहिली प्लेट आहे, कॅपॅसिटरची ही दुसरी प्लेट आहे, या दोन्ही प्लेटच्या मध्ये काय इंट्रोड्यूस केलेली आहे, ए मेटल फॉइल, आणि सांगितलं काय की त्या मेटल फॉइलची थिकनेस ही काय निग्लिजिबल आहे। याचाच अर्थ काय होतं, याचाच अर्थ असा होईल की या दोन प्लेट मधील पोटेन्शियल डिफरन्स हा कसा राहील, सारखा राहील। तर लक्षात ठेवायचं, एज द थिकनेस ऑफ मेटल प्लेट इज नेग्लिजिबल, एज द थिकनेस ऑफ मेटल प्लेट इज नेग्लिजिबल, इट मीन्स पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द टू प्लेट्स इज सेम, इट डज नॉट चेंजेस। पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द टू प्लेट इज व्हाट, सेम, and we know that as far as C is equal to Q divided by V, as Q that is charge, it is constant, and as the thickness of metal plate is negligible, त्या मेटल प्लेटची थिकनेस कशी आहे, निग्लिजिबल, म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स V हा कसा आहे, सेम, म्हणजे Q मध्ये बदल होत नाही, पोटेन्शियल V मध्ये बदल होत नाही, म्हणून कॅपॅसिटर मध्ये सुद्धा कुठलाही बदल होणार नाही। म्हणजे पहिल्या मल्टिपल चॉईस क्वेश्चनचा करेक्ट ऑप्शन आहे सेम। म्हणजेच आता काय सांगणार तुम्ही की when a metal foil of negligible thickness is introduced between the two plates of capacitor at the center, the capacitance of capacitor will be, काय असेल, capacitance of capacitor will be same। why it is same, because the thickness of metal plate is negligible, hence potential difference between the two plate is same, and that's why the capacity of or the capacitance of capacitor remains same, capacitance of capacitor remains what, same। दूसरा प्रश्न बघूया, काय दूसरा प्रश्न, सेकंड क्वेश्चन इज capacitance of a spherical conductor of radius 1 meter is,
म्हणजे एका स्फेरिकल कंडक्टरचा कॅपॅसिटन्स तुम्हाला विचारलेलं आहे आणि त्या स्फेरिकल कंडक्टरची रेडियस किती दिलेली आहे? रेडियस ऑफ स्फेरिकल कंडक्टर इज 1 मीटर. नाउ व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर कॅपॅसिटी ऑफ स्फेरिकल कंडेन्सर? Capacity of spherical condenser is given by C is equal to 4 pi epsilon 0 into R. याला जर आपण रीराइट केलं तर C is equal to काय सांगते आपल्याला? C is equal to हा जो C equal to 4 pi epsilon 0 into R आहे. तर इथं हा जो 4 pi epsilon 0 आहे त्या 4 pi epsilon 0 ला मी 1 upon 4 pi epsilon 0 असे लिहिता येईल मला. 4 pi epsilon 0 is equal to 1 upon 4 pi epsilon 0 लिहिता येईल असं. So here we will have C is equal to R upon 1 upon 4 pi epsilon 0. आता हे कशासाठी केलं आपण? कारण आपल्याला 1 upon 4 pi epsilon 0 ची किंमत माहित असते. ती किती असते? 9 into 10 raised to 9 आणि R ची किंमत किती आहे? 1. सो 1 upon 9 into 10 raised to 9. वी नो 1 upon 9 into 10 raised to 9. 9 चा रेसिप्रोकल किती? 0.111. म्हणजेच हा काय येईल फायनल आन्सर? 1.1 into 10 to the power -10 फॅरेड. म्हणजे दुसऱ्या मल्टिपल चॉईस क्वेश्चनचा करेक्ट ऑप्शन काय असेल? 1.1 into 10 to the power -10. 1.1 into 10 to the power -10. तिसऱ्या मल्टिपल चॉईस क्वेश्चन कडे बघूया आपण. काय तिसरा मल्टिपल चॉईस क्वेश्चन? बघा, ए डायपोल इज प्लेस्ड इन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. डायपोल इज प्लेस्ड इन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. इट्स पोटेंशियल एनर्जी विल बी मिनिमम. डायपोलला कुठे ठेवलं? इलेक्ट्रिक फील्ड, युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. आणि प्रश्न काय की पोटेंशियल एनर्जी ऑफ डायपोल विल बी मिनिमम when angle between its axis and the electric field is. Electric dipole, potential energy of electric dipole U is equal to, तुम्हाला जर फॉर्म्युला आठवत असेल, U is equal to dipole moment P into intensity of electric field E, म्हणजे strength of electric field in bracket 1 minus cos of theta. काय असतं? 1 minus cos of theta. Here theta is angle between, theta is what? Angle between its axis and the field. आता मला जर u ची किंमत, what I want, this u must be 0 and from this equation this u is equal to 0 only when cos theta is 1, कारण 1 minus 1 is equal to 0 and cos of which angle has value 1? We know that cos of theta, if theta is equal to 0, what is cos 0? Cos of 0 is equal to 1. आणि जर cos 0 1 घेतलं तर हा ब्रॅकेट काय होईल? 1 minus 1 into P into E. So U becomes equal to 0 when angle between axis of dipole and that of external electric field is 0. याचाच अर्थ दुसऱ्या मल्टिपल चॉईस क्वेश्चनचा करेक्ट ऑप्शन असेल 0. म्हणजेच in order that a dipole which is placed in uniform electric field, its potential energy will be minimum when the angle between its axis and field is 0. Angle between its axis and field is what? 0. चौथा प्रश्न बघूया आपण. चौथा मल्टिपल चॉईस क्वेश्चन फार सोपा आहे. इफ an electron is brought towards another electron, एका इलेक्ट्रॉनच्या जवळ जर दुसरा इलेक्ट्रॉन आपण आणायचा प्रयत्न केला, हा एक इलेक्ट्रॉन आहे, हा एक इलेक्ट्रॉन आहे, तर हा इलेक्ट्रॉन मी याच्या जवळ आणायचा प्रयत्न केला तर काय होईल? when we try to brought one electron near to the another electron, we know that these are the like charges, electron they are what? Like charges, and between the like charges there exists a force of repulsion, means they will try to repel each other. So to bring the electron near to what? To bring one electron near to the other electron, we have to do some work against this repulsive force. To bring one electron towards the other electron, work must be done against the repulsive force, and that work done is stored in the form of
potential energy in the region surrounding to those electron. So when work done is stored in the form of potential energy, ultimately that system potential energy of system काय होईल त्या potential energy of system increase होईल का decrease? Decrease. So when one electron is brought towards the another electron, because electron they are the like charges, they repel, so work must be done to bring one electron near to the other electron. That work is done against the repulsive force, repulsive electrostatic force, and that work is stored in the form of potential energy surrounding to those charges, surrounding to those electron. Ultimately potential energy of system will increases. So the correct option for question number 4, that there must be an increase in potential energy of system when one electron is brought near to the another electron. आता पाचवा प्रश्न बघूया आपण, फार सिंपल आहे. काय आहे पाचवा प्रश्न? The work done in carrying charge Q once around a circle of radius r with charge Q at the center of the circle is. लक्षपूर्वक बघा काय दिलेलं आहे. वर्क डन इन कॅरिंग चार्ज Q वन्स राउंड ए सर्कल, म्हणजे Q हा जो चार्ज आहे, हा Q चार्ज याला काय करायचं आपल्याला, एक चक्कर लावायची आहे. कॅपिटल Q हा चार्ज आणि दुसरा एक चार्ज दिलेला आहे स्मॉल q. सो स्मॉल q चार्ज इज केप्ट एट द सेंटर अँड कॅपिटल Q चार्ज इज रिव्हॉल्विंग राउंड दॅट चार्ज Q. एक लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो की इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इज ए कॉन्झर्वेटिव्ह फोर्स. हा जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा रिपल्शन बिटवीन टू इलेक्ट्रिक चार्ज असतं, तो कसा फोर्स आहे? इट इज कॉन्झर्वेटिव्ह फोर्स. आणि कॉन्झर्वेटिव्ह फोर्स इट डिपेंड्स ऑन व्हॉट इज द इनिशियल अँड फायनल पोझिशन ऑफ टू चार्जेस. तर इथं कॅपिटल Q चार्ज हा फक्त सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे, म्हणजे त्याच्या कुठल्याही पोझिशनला देर इज नो चेंज. इनिशियल पोझिशन अँड फायनल पोझिशन, डिस्टन्स बिटवीन देम इट इज अनचेंज, इट इज व्हॉट सेम. सो एज इनिशियल पोझिशन इज इक्वल टू फायनल पोझिशन. काय सांगितलं त्याने? वन्स राउंड ए सर्कल, हा चार्ज Q इथं असा एक कंप्लीट चक्कर करून पुन्हा तिथंच आला, म्हणजे इनिशियल पोझिशन ऑफ कॅपिटल Q चार्ज हिअर, एक राउंड कंप्लीट केल्यावर तो पुन्हा त्याच जागेवर येईल. म्हणजे काही चेंज आहे का? इनिशियल आणि फायनल पोझिशन ऑफ चार्ज Q, एज इनिशियल पोझिशन अँड फायनल पोझिशन ऑफ चार्ज Q इज सेम. इनिशियल पोझिशन अँड फायनल पोझिशन ऑफ चार्ज Q is same and work done is equal to force into displacement. आता हा डिस्प्लेसमेंट म्हणजे चेंज इन इनिशियल अँड फायनल पोझिशन, म्हणजे इथं चेंज किती झाला तो 0. सो वर्क डन इक्वल टू फोर्स F इंटू 0, म्हणजे वर्क डन इक्वल टू काय येईल? 0. तर पाचव्या मल्टिपल चॉईस क्वेश्चनचा करेक्ट ऑप्शन काय येईल? पाचव्या मल्टिपल चॉईस क्वेश्चनचा करेक्ट ऑप्शन आहे 0. करेक्ट ऑप्शन काय? 0. सहाव्या मल्टिपल चॉईस क्वेश्चनकडे वळूया. हे कन्सेप्च्युअल आहे. इथे एक तुम्हाला आकृती दिलेली आहे, हे बघा, ही एक आकृती दिलेली आहे आणि काय सांगितलेलं आहे आकृतीच्या बाबतीत की यू आर गिवन नंबर ऑफ कॅपॅसिटर लेबल्ड 8 मायक्रोफॅरेड 250 व्होल्ट. या आकृतीमधील प्रत्येक कॅपॅसिटर याची किंमत किती आहे? प्रत्येक कॅपॅसिटरची किंमत दिलेली आहे 8 मायक्रोफॅरेड आणि त्याचा पोटेन्शियल डिफरन्स किती आहे? 250 व्होल्ट. 8 मायक्रोफॅरेड अँड 250 व्होल्ट. 8 मायक्रोफॅरेड आणि प्रत्येकी किती आहे? 250 व्होल्ट. तर इथे जर आपण हा एक ब्रँच बघितली, या ब्रँचमध्ये एकूण कॅपॅसिटर किती आहे? 4 कॅपॅसिटर आहे. हे चारही कॅपॅसिटर एकमेकांना कसे जोडलेले आहे? सिरीजमध्ये जोडलेले आहे. आणि ज्यावेळेस कॅपॅसिटर सिरीजमध्ये जोडलेले असतील तर त्यांचा रिझल्टंट कॅपॅसिटर 1/c इक्वल टू काय येईल? इथं 1/c1 म्हणजे 1/8 प्लस 1/8 प्लस 1/8 प्लस 1/8. आणि याला जर आपण सिम्प्लिफाय केलं तर c इज इक्वल टू काय येईल? 8/4 म्हणजे 2 मायक्रोफॅरेड. म्हणजे या एका ब्रँचची रिझल्टंट कॅपॅसिटर 2 मायक्रोफॅरेड येतं. आता पोटेन्शियल काय दिलं बघा, दुसरं काय दिलं इथं? द सेकंड थिंग दॅट यू हॅड गिवन इट इज 250 व्होल्ट. प्रत्येक कॅपॅसिटरचा ब्रेकडाऊन व्होल्टेज किती दिलेला आहे? 250 व्होल्ट. प्रत्येक कॅपॅसिटरचा ब्रेकडाऊन व्होल्टेज किती दिलेला आहे? 250 व्होल्ट. इट मीन्स
एज द ब्रेकडाऊन व्होल्टेज ऑफ ईच कॅपॅसिटर इज 250 वोल्ट. म्हणजेच या सिरीज कॉम्बिनेशनचा प्रत्येक कॅपॅसिटरचा 250 प्लस 250 प्लस 250 प्लस 250 म्हणजेच ही जी एक सिंगल ब्रँच आहे या सिंगल ब्रँचचा रिझल्टंट कॅपॅसिटर हा 2 आहे आणि ब्रेकडाऊन व्होल्टेज किती येतं त्याचा 1000 वोल्ट. 2 मायक्रोफॅरेड आणि 1000 वोल्ट. तर अशा किती कॉम्बिनेशन आपल्याला घ्यावं लागतील की जेणेकरून 16 मायक्रोफॅरेड मला पाहिजे. या एका ब्रँचचा कॅपॅसिटर आहे 2. 2 ब्रँच घेतली तर काय होईल. आता ही ब्रँच आणि खालची ब्रँच ही एकमेकांना कशी आहे. दिस अप्पर ब्रँच अँड लोअर ब्रँच दे आर इन पॅरलल. थर्ड ही सुद्धा पॅरलल आहे. फोर्थ ब्रँच. अशा किती ब्रँच पाहिजे. आम्हाला माहित आहे की कॅपॅसिटर ज्यावेळेस एकमेकांना पॅरलल मध्ये असते तर त्यांचा रिझल्टंट कॅपॅसिटर हा काय असतो त्यांची बेरीज. म्हणजे 2 मायक्रोफॅरेड प्लस 2 मायक्रोफॅरेड प्लस 2 मायक्रोफॅरेड प्लस 2 मायक्रोफॅरेड मला रिझल्टंट कॅपॅसिटर किती हवा आहे 16 मायक्रोफॅरेड हवा आहे. म्हणजे एकूण किती ब्रँचेस लागेल मला अशा 8 ब्रँचेस लागतील. प्रत्येक ब्रँचमध्ये किती कॅपॅसिटर आहे 4 कॅपॅसिटर आहे. प्रत्येक ब्रँचमध्ये किती कॅपॅसिटर आहे 4 कॅपॅसिटर आहे. म्हणजे एकूण कॅपॅसिटर किती लागेल 32. एकूण कॅपॅसिटर किती लागेल 32. आणि हे सगळ्या ब्रँचेस ह्या ज्या सिरीज ब्रँचेस आहे सगळ्या यांचा ब्रेकडाऊन व्होल्टेज किती आहे 1000 आणि ह्या सगळ्या एकमेकांना पॅरलल मध्ये असल्यामुळे इथं सुद्धा ब्रेकडाऊन व्होल्टेज या 2 पॉईंटच्या मध्ये किती असेल 1000. तर in order to have 16 microfarad capacitance whose breakdown voltage is equal to 1000 volt त्यासाठी मला एकूण 32 कॅपॅसिटर अपेक्षित आहे. प्रत्येक कॅपॅसिटरची किंमत 8 मायक्रोफॅरेड आणि प्रत्येक कॅपॅसिटरचा ब्रेकडाऊन व्होल्टेज किती पाहिजे 250 वोल्ट. तर मला रिझल्टंट कॅपॅसिटर अक्रॉस दिस पॅरलल कॉम्बिनेशन 16 मायक्रोफॅरेड 1000 वोल्ट असा मिळेल. तर हेच आपल्याला थोडक्यात सांगता येईल की वेन 4 कॅपॅसिटर प्रत्येकी 8 मायक्रोफॅरेड 250 वोल्ट अँड वेन दे आर कनेक्टेड इन सिरीज ज्यावेळेस त्यांना आपण सिरीजमध्ये जोडतो तर त्यांचं व्होल्टेज काय येईल त्यांचा सम होईल. व्होल्टेजची बेरीज होऊन 1000 वोल्ट येईल. पण ड्यू टू सिरीज कॉम्बिनेशन ऑफ 4 कॅपॅसिटर द इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स इज 2 मायक्रोफॅरेड and such 8 parallel combination will gives us what 16 microfarad so that total number of capacitor is 4 into 8 equal to what 32. आता 7व्या प्रश्नाकडे वळूया. 7वा प्रश्न काय बघा फार सिंपल आहे. ए पॅरलल 7वा प्रश्न ए पॅरलल प्लेट कॅपॅसिटर विथ ऑइल बिटवीन दी 2 प्लेट. 2 पॅरलल प्लेट कॅपॅसिटरच्या 2 प्लेटमध्ये काय लावलं ऑइल बिटवीन दी 2 प्लेट आणि त्या ऑइल जो की डायलेक्ट्रिक मटेरियल आहे त्याचा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट किती दिलेला आहे K इक्वल टू 2 अँड इट हॅज ए कॅपॅसिटन्स C. सो वी आर हॅव्हिंग ए पॅरलल प्लेट कॅपॅसिटर विथ ऑइल इन बिटवीन देम. त्या 2 प्लेटमध्ये काय ऑइल आणि त्या ऑइलचा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट किती आहे 2. विचारलं काय की if that oil is removed, if that oil is what removed, then the capacitance of the capacitor becomes. म्हणजे या 2 प्लेटच्या मध्ये असलेला ऑइल जर आपण काढला तर नवीन कॅपॅसिटरची कॅपॅसिटन्स किती. आपल्याला माहित आहे की रिलेशन बिटवीन सी डायलेक्ट्रिक ए कॅपॅसिटर विथ डायलेक्ट्रिक मटेरियल बिटवीन देम इज इक्वल टू K टाइम्स C एअर जेव्हा काही नसेल. तर इथं C ऑइल इज इक्वल टू K फॉर ऑइल इज 2 इंटू C एअर. C एअर तर आपल्याला काढायचं काय C इन एअर वेल नथिंग इज देअर म्हणजे C ची किंमत काढायची. तर ती C ची किंमत इन टर्म्स ऑफ इथं समजा C डॅश असं घेऊ आपण. C डॅश इज व्हॉट C डॅश इज द कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर व्हेन ऑइल इज रिमूव्ड. काय येईल मग capacitance of capacitor when oil is removed is equal to C oil divided by 2. तर C oil ची किंमत किती दिलेली इथं C दिलेली आहे म्हणजे C divided by 2. So after the removal of oil the new capacitance C dash is equal to C by 2. Here C represent capacity of the capacitor with oil between them and that oil has a dielectric constant K. तर 7व्या प्रश्नाचा करेक्ट ऑप्शन जर आपण बघितलं तर काय 7व्या प्रश्नाचा करेक्ट ऑप्शन C डॅश इज इक्वल टू
C/2. C डॅश इज इक्वल टू व्हॉट C/2. म्हणजेच डी हा ऑप्शन बरोबर आहे. काय असेल मग डी हा ऑप्शन बरोबर असेल. डी सी नाही, डी हा ऑप्शन बरोबर. C डॅश इज इक्वल टू C/2. आता दुसऱ्या प्रकारचे जे प्रश्न बोर्डाच्या परीक्षेत विचारले जातात त्याला व्हेरी शॉर्ट आन्सर टाईप ऑफ क्वेश्चन. तर पहिला व्हेरी शॉर्ट आन्सर टाईप ऑफ क्वेश्चन हा फक्त डेफिनेशन असते. काय इकडे बघा, व्हॉट डू यू मीन बाय डाय इलेक्ट्रिक पोलरायझेशन. म्हणजे डायइलेक्ट्रिक पोलरायझेशन एका वाक्यात किंवा थोडक्यात किंवा एका शब्दात तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. तर डायइलेक्ट्रिक पोलरायझेशन हे जे टर्म आपण इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये वापरतो, व्हॉट डायइलेक्ट्रिक पोलरायझेशन विल डिस्क्राइब, इट विल डिस्क्राइब बिहेवियर ऑफ मटेरियल व्हेन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड इज अप्लाइड ऑन इट. म्हणजे एखाद्या मटेरियलला किंवा एखादा मटेरियल जर एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड मध्ये ठेवलं तर त्याचा बिहेवियर कसा असतो. बिहेवियर ऑफ material when it is kept in what external electric field. What happens, काय होतं when material is kept in external electric field, when and if dipole moment is formed in an insulating material because of what externally applied electric field. ते इलेक्ट्रिक पोलरायझेशन कशाला म्हणता येईल, डायइलेक्ट्रिक पोलरायझेशन. Dielectric polarization is nothing but behavior of material, dielectric material, when it is kept in what external electric field. And whenever dielectric material is kept in an external electric field, a dipole moment is formed. काय होतं मग, dipole moment is formed in an insulating material because of externally applied electric field. म्हणजे असा कुठलाही मटेरियल, डायइलेक्ट्रिक मटेरियल, ज्याला आपण जर एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवलं आणि जर त्यामध्ये डायपोल मोमेंटचा फॉर्मेशन झाला, फॉर्मेशन ऑफ डायपोल मोमेंट इन अन इन्सुलेटिंग मटेरियल व्हेन केप्ट इन एक्सटर्नल अप्लाइड इलेक्ट्रिक फील्ड इज कॉल्ड डायइलेक्ट्रिक पोलरायझेशन. तर डायइलेक्ट्रिक पोलरायझेशन ही एक प्रक्रिया आहे ज्यामध्ये डायइलेक्ट्रिक मटेरियल जर आपण एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवला असता, इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट किंवा डायपोल मोमेंटची काय होते, निर्मिती होते जेव्हा केव्हा आपण तो डायइलेक्ट्रिक मटेरियल एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवतो. तर हा एका लाईनीमध्ये तुमच्याकडून प्रश्नाचं उत्तर अपेक्षित आहे. दुसरा प्रश्न बघूया. काय दुसरा प्रश्न, विच फिजिकल क्वांटिटी हॅज युनिट जूल पर कुलम. जूल, वर्क डन इज मेजर्ड इन जूल. कुलम इज अ युनिट ऑफ व्हॉट, चार्ज. आणि 10वी मध्ये तुम्हाला झालेलं आहे इलेक्ट्रिक पोटेन्शियल इक्वल टू वर्क डन डिवायडेड बाय चार्ज. इलेक्ट्रिक पोटेन्शियल इज इक्वल टू व्हॉट, वर्क डन डिवायडेड बाय चार्ज. वर्क डनचा युनिट जूल आणि चार्जचा युनिट काय, कुलम. सो जूल पर कुलम इट इज अ युनिट ऑफ व्हॉट, इट इज अ युनिट ऑफ पोटेन्शियल. सो इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल, व्हॉट इज दॅट फिजिकल क्वांटिटी, that physical quantity is electrostatic potential whose SI unit is joule per coulomb. आता दुसरा प्रश्न त्याच्यात विचारलेला आहे अर्धा मार्कासाठी, इज इट ए स्केलर और ए वेक्टर. कॉमन सेन्स आहे. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल इज ए स्केलर क्वांटिटी. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल इज ए स्केलर क्वांटिटी. करंट इज ऑल्सो ए स्केलर क्वांटिटी. इलेक्ट्रिक करंट इज ऑल्सो ए स्केलर क्वांटिटी. तर अर्धा मार्क तुम्हाला इलेक्ट्रोस्टॅटिक या शब्दासाठी, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल या शब्दासाठी, आणि अर्धा मार्क तुम्हाला आयडेंटिफाय करायचं की इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल ही स्केलर क्वांटिटी आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला 1 मार्क यामध्ये मिळेल. तिसरा प्रश्न बघा काय दिलेला. तिसरा प्रश्न, व्हॉट आर लिनियर आयसोट्रोपिक डायइलेक्ट्रिक. बघा इलेक्ट्रोस्टॅटिक या धड्यामध्ये जास्त करून विद्यार्थी डायइलेक्ट्रिकचा पार्ट आला किंवा पोलरायझेशनचा भाग आला की तेवढाच भाग सोडतात आणि त्यावरच एका मार्काचा प्रश्न येण्याची शक्यता जास्त आहे. म्हणजे बोर्डाने सुद्धा असं ठरवलं की जे भाग मुलं सोडतात किमान त्याचं वाचन करावं की जेणेकरून त्यांना 1 मार्क सहज हस्तगत करता येईल. तर लिनियर आयसोट्रोपिक डायइलेक्ट्रिक्स कशाला म्हणतात, डायरेक्ट व्याख्या विचारलेली. लिनियर आयसोट्रोपिक डायइलेक्ट्रिक्स आर, दे आर द सबस्टन्सेस in which dipole moment are in the direction of field and it is directly proportional to field strength.
म्हणजे हे असा मटेरियल आहे की ज्यामध्ये डायइलेक्ट्रिक, हे पॉझिटिव्ह हे निगेटिव्ह, एक पॉझिटिव्ह चार्ज एक निगेटिव्ह चार्ज, म्हणजे हा काय झाला इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट. म्हणजे हा मटेरियल जेव्हा केव्हा आपण एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड मध्ये ठेवतो. So when a dielectric material is kept in external electric field, this is dielectric material kept in external electric field. As soon as dielectric material is kept in external field, here there will be a formation of dipole moment, and that dipole moment is pointing in a direction same as that of direction of what? Same as that of direction of externally applied magnetic field. P is a dipole moment, E is electric field. And what here you can say, P and E, they are pointing in the same direction. And along with this, काय सांगता येईल आणखीन, डायपोल मोमेंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इलेक्ट्रिक फील्ड. तर लिनियर आयसोट्रोपिक डायइलेक्ट्रिक कशाला म्हणायचं, लिनियर आयसोट्रोपिक डायइलेक्ट्रिक. लिनियर आयसोट्रोपिक डायइलेक्ट्रिक आर दोज सबस्टन्सेस, they are what? Those substances in which induced dipole moment, here this is induced dipole moment, induced dipole moment P are in the direction of field. बघा या दोन्हीचं डायरेक्शन कसं आहे, induced dipole moment and externally applied electric field both are pointing in what? Same direction. आणि त्याच सोबत काय सांगितलं, this induced dipole moment is proportional to field strength. Induced dipole moment, it is proportional to what? Field strength. तर डायरेक्ट लिनियर आयसोट्रोपिक डायइलेक्ट्रिकची व्याख्या एका मार्कासाठी बोर्डाने विचारली आहे. तर व्याख्या व्यवस्थित टेक्स्टबुकमधूनच करावं लागेल आपल्याला. चौथा प्रश्न बघा, व्हॉट हॅपन्स टू द एनर्जी स्टोर्ड इन कॅपॅसिटर इफ, व्हॉट हॅपन्स टू द एनर्जी स्टोर्ड इन कॅपॅसिटर इफ the plates of charge capacitor are drawn apart. If the plates of charge capacitors are drawn apart, the battery remaining connected. तर इथं सांगितलं की एक कॅपॅसिटर आहे, हा कॅपॅसिटर आहे, हा कॅपॅसिटर एका बॅटरीच्या अक्रॉस लावलेला आहे. ठीक आहे. आता ह्या ज्या दोन प्लेट आहे, ह्या दोन प्लेटला काय केलं, दे आर ड्रॉन अपार्ट, यांना लांब करायचा प्रयत्न केला. म्हणजे काय होईल सिच्युएशन, बॅटरी तशीच जोडलेली आहे, इथं ही बॅटरी तशीच आहे आणि प्लेट आता फार लांब केलं. समजा प्लेट, एक प्लेट इथं आहे आणि दुसरी प्लेट या इथं ठेवली समजा असं. दी टू प्लेट्स ऑफ कॅपॅसिटर दे आर ड्रॉन फार अपार्ट. तर प्लेटमधील अंतर बदलल्यामुळं, प्लेटमधील अंतर बदललं, पण बॅटरी त्याला कशी आहे, बॅटरी रिमेन्स इन कॉन्टॅक्ट. बॅटरी कॉन्टॅक्टमध्ये आहे, म्हणजेच काय कॉन्टॅक्टमध्ये राहील, बॅटरी कॉन्टॅक्टमध्ये आहे. त्याचा अर्थ काय राहील मग, एज बॅटरी इज इन कॉन्टॅक्ट, एज बॅटरी इज इन कॉन्टॅक्ट, देअरफॉर व्हॉट यू कॅन से, डिस्टन्स बिटवीन दी टू प्लेट इन्क्रीज केलंय, डिस्टन्स इन्क्रीज केलं आणि हा पॅरलल प्लेट कॅपॅसिटर आहे. सी इज इक्वल टू काय असतं, ए एप्सिलॉन 0 के डिवायडेड बाय डी. म्हणजे सी इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू सेपरेशन बिटवीन दी टू प्लेट. या दोन प्लेट मधील अंतरला सी हा कसा आहे, इनव्हर्सली प्रपोर्शनल आहे. डी वाढवलं म्हणजे कॅपॅसिटर सी काय केलं आपण, कमी केलं. सो व्हॉट इज द इफेक्ट ऑफ ड्रॉइंग दी प्लेट अवे फ्रॉम इच अदर, distance between them increases, and as distance between them increases, capacitance C will decreases. तर as C decreases, because two plates or capacitor remains in contact, battery is remaining in contact, means there is no change in potential, potential remains constant, potential remains what, constant. लक्षात ठेवा, कॅपॅसिटन्स डिक्रीज व्हायला लागला पण पोटेन्शियल डिफरन्स हा कसा राहायला लागला, सेम. अँड व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर एनर्जी स्टोर्ड इन अ चार्ज कंडेन्सर, यू इज इक्वल टू हाफ सी व्ही स्क्वेअर, यू इज इक्वल टू हाफ सी इंटू व्ही स्क्वेअर. सो द एनर्जी स्टोर्ड इन कॅपॅसिटर, because here V is unchanged but C is decreasing, naturally U will decreases. So the energy stored in capacitor will decreases, energy stored in capacitor will decreases when the plates of charge capacitors are drawn apart. म्हणजे
आणि त्याचसोबत बॅटरी रिमेनिंग कनेक्टेड. तर ओव्हरऑल इफेक्ट काय की जर एखादा कॅपॅसिटर त्या कॅपॅसिटरच्या प्लेट एकमेकांपासून आपण दूर केल्या पण बॅटरीला डिस्कनेक्ट केलं नाही तर अशा कंडिशनमध्ये त्या कॅपॅसिटरमध्ये स्टोअर केलेली एनर्जी ही काय होते, कमी होते. स्टोअर केलेली एनर्जी काय होते, कमी होते. पाचवा प्रश्न बघूया आपण. तर पाचवा शॉर्ट आन्सर क्वेश्चन, पुन्हा एक एक्झाम्पल आहे, फार सिंपल एक्झाम्पल आहे. द मीन फ्री पाथ ऑफ इलेक्ट्रॉन इन मेटल इज 4 × 10⁻⁻8 मीटर. मीन फ्री पाथ म्हणजे डिस्टन्स बिटवीन द टू सक्सेसिव्ह कोलिजन, इट इज 4 × 10⁻⁻8 मीटर. फाइंड द इलेक्ट्रिक फील्ड इन द युनिट वोल्ट पर मीटर. कोणत्या युनिटमध्ये काढायचं आहे, वोल्ट पर मीटर, विच कॅन गिव्ह ऑन अन ॲव्हरेज 2 इलेक्ट्रॉन वोल्ट एनर्जी into 2 electron volt energy to an electron in a metal. लक्षपूर्वक बघा इथं पाथ लेंथ म्हणजेच डिस्टन्स दिलेलं आहे, डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन. विच कॅन गिव्स ऑन एन ॲव्हरेज काय दिलेलं, विच कॅन गिव्ह ऑन एन ॲव्हरेज 2 इलेक्ट्रॉन वोल्ट एनर्जी टू एन इलेक्ट्रॉन इन मेटल. तर इथं हा जो 2 इलेक्ट्रॉन वोल्ट आहे, दिस इज पोटेन्शियल एनर्जी and that is equal to 2 electron volt. So potential difference V is equal to 2 volt and electric field चा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, E is equal to V by D. Electric intensity is actually negative of potential gradient. Potential gradient means potential difference upon distance, dV by dx or V by D. Here V is given to, already we had calculated, potential difference is what, 2, and what is path length or the distance between two successive collision, it is 4 × 10⁻⁸ and if we calculate it, याला जर आपण कॅल्क्युलेट केलं तर हा येईल 5 × 10⁻⁷. तर इथं सर्वात महत्त्वाचा जो पॉइंट तुम्हाला समजून घ्यायचा आहे तो आहे की विच कॅन गिव्स ऑन एन ॲव्हरेज 2 इलेक्ट्रॉन वोल्ट एनर्जी. म्हणजे इथं तुम्हाला ही पोटेन्शियल एनर्जी दिलेली आहे जेव्हा 2 इलेक्ट्रॉन एकमेकांवर आदळतात. तर पोटेन्शियल एनर्जी म्हणजे चार्ज मल्टिप्लाइड बाय पोटेन्शियल डिफरन्स आणि याची किंमत दिलेली आहे तुम्हाला 2 इलेक्ट्रॉन वोल्ट. म्हणून पोटेन्शियल डिफरन्स V इज इक्वल टू 2 वोल्ट. पोटेन्शियल डिफरन्स V इज इक्वल टू काय घ्यायचं, 2 वोल्ट. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, 6वा प्रश्न. पुन्हा तो एक सिंपल एक्झाम्पल आहे. काय दिलेलं 6व्या प्रश्नामध्ये बघा, फाइंड द इलेक्ट्रिक पोटेन्शियल. तुम्हाला काय करायचं आहे, V इलेक्ट्रिक पोटेन्शियल at the surface of an atomic nucleus whose Z is equal to 50 and of radius 9 × 10⁻⁻13 सेंटीमीटर. तर इथं काय काय लक्षात ठेवायचं की रेडियस किती दिलेला, 9 × 10⁻⁻13, हे सेंटीमीटर मध्ये आहे, त्याला मीटर मध्ये कन्वर्ट करावं लागेल. इथं Z इज इक्वल टू 50 म्हणजे आपल्याकडं एक ॲटम दिलेला आहे, त्या ॲटम मध्ये टोटल न्यूक्लियॉन्स किती आहे, नंबर ऑफ न्यूक्लियॉन्स इन एन ॲटम Z इज इक्वल टू 50 दिलेलं आहे. आता न्यूक्लियॉन्स 50 आहे. व्हॉट इज चार्ज ऑन ईच न्यूक्लियॉन, न्यूक्लियस मध्ये एकूण चार्जेसची संख्या 50. तर नेट चार्ज किती असेल, नेट चार्ज इज इक्वल टू नंबर ऑफ न्यूक्लियॉन्स Z मल्टिप्लाइड बाय व्हॉट, मॅग्निट्यूड ऑफ चार्ज ऑन इलेक्ट्रॉन. तर इथे Z ची किंमत दिलेली आहे 50 आणि चार्ज ऑन ईच इलेक्ट्रॉन 1.6 × 10⁻⁻19. आता इलेक्ट्रिक पोटेन्शियल, व्हॉट इज फॉर्म्युला फॉर इलेक्ट्रिक पोटेन्शियल, इलेक्ट्रिक पोटेन्शियल V इज इक्वल टू 1/4πε0 Q डिवाइडेड बाय R. Q म्हणजेच नेट चार्ज. सो नेट चार्ज ऑन न्यूक्लियस Q इज इक्वल टू Z मल्टिप्लाइड बाय E. कुठल्याही ॲटमच्या न्यूक्लियसवरील नेट चार्ज जर आपल्याला काढायचं असेल तर त्यासाठी आपल्याला त्या न्यूक्लियसमध्ये असलेल्या न्यूक्लियॉनची संख्या Z इक्वल टू 50 इथं दिलेली आहे. चार्ज ऑन इलेक्ट्रॉन
or proton. Magnitude of charge on electron or proton is E and E equal to 1.6 into 10 to the power minus 19. तर आपल्याला माहित आहे की जर समजा इलेक्ट्रिक पोटेन्शियल, इथे प्रश्न कसा आहे बघा, इथे एक न्यूक्लियस दिलेलं आहे तुम्हाला, कुठला तरी एका ॲटमचं न्यूक्लियस दिलेलं आहे, त्या ॲटममध्ये त्या न्यूक्लियसमध्ये किती न्यूक्लियॉन आहे, 50 न्यूक्लियॉन आहे. म्हणजे नेट चार्ज किती झालं त्याच्यामध्ये, नेट चार्ज Z इंटू ई, Z इंटू ई. आणि प्रश्न काय आहे की फाइंड द इलेक्ट्रिक पोटेन्शियल, फाइंड द इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऑन द सरफेस ऑफ न्यूक्लियस. या न्यूक्लियसचा रेडियस दिलेला आहे तुम्हाला, किती दिलेला रेडियस, रेडियस म्हणजे हा सेंटरपासून इथपर्यंत सरफेसवरचं अंतर 9 इंटू 10 टू द पॉवर मायनस 13 सेंटीमीटर. त्या 13 सेंटीमीटरला मीटरमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर इलेक्ट्रिक पोटेन्शियलचा फॉर्म्युला असतं V इज इक्वल टू 1/4 पाय एप्सिलॉन 0 Q. झेडीच्या जागेवर काय घेतो आपण नेहमी, Q डिवायडेड बाय R. आता Q म्हणजे नेट चार्ज, नेट चार्ज किती येते न्यूक्लियसवर, Z इंटू ई. Z म्हणजेच किती 50 आणि E म्हणजेच किती 1.6 इंटू 10 टू द पॉवर मायनस 19 means 50 into 1.6 into 10 to the power minus 19. It is the value of Q or Z into E. हा 1/4 पाय एप्सिलॉन 0 याची किंमत तुम्हाला माहित आहे 9 इंटू 10 टू द पॉवर 9 आणि भागिले हा जो रेडियस R आहे हा 9 इंटू 10 टू मायनस 13 सेंटीमीटर म्हणून दिलेला आहे. त्याला मीटरमध्ये कन्वर्ट करायचं म्हणजे पुन्हा त्याला 10 टू द पॉवर मायनस 2 ने मल्टिप्लाय केलं आणि हे जर आपण कॅल्क्युलेशन सॉल्व केलं तर याचा फायनल आन्सर येतो 8 इंटू 10 टू द पॉवर 6 वोल्ट. 8 इंटू 10 टू द पॉवर 6 वोल्ट. नेक्स्ट क्वेश्चन आहे 7वा प्रश्न बघा, फार सिंपल आहे 7वा क्वेश्चन. व्हॉट इज दॅट 7th क्वेश्चन, द कॅपॅसिटी ऑफ पॅरल प्लेट कॅपॅसिटर इज 10 मायक्रोफॅरेड. Capacity of parallel plate capacitor is what, 10 microfarad when the distance between the plate is 9 centimeter. एक कॅपॅसिटर आहे आणि दोन प्लेट मधील अंतर हा किती आहे 9 आहे. तर त्याची कॅपॅसिटी किती दिलेली आहे 9 असताना याची कॅपॅसिटी किती आहे 10 मायक्रोफॅरेड आहे. नंतर त्यांनी सांगितलं की व्हॉट विल बी इट्स कॅपॅसिटी इफ द डिस्टन्स बिटवीन द टू प्लेट इज रेड्यूस्ड बाय 6 सेंटीमीटर. म्हणजेच या दोन प्लेट मधील अंतर किती होईल, इट इज नॉट रेड्यूस टू, इट इज व्हॉट रेड्यूस बाय. लक्षात ठेवा हा जो शब्द आहे बाय, रेड्यूस बाय 6 सेंटीमीटर म्हणजे 9 होता, आता कितीने बदल केला आपण, कमी केला. रेड्यूस म्हणजे कमी करणं, कितीने कमी केलं 6. 9 ओरिजिनल डिस्टन्स आहे, त्या 9 डिस्टन्सला कमी केलं कितीने 6 सेंटीमीटरने, म्हणजे नवीन डिस्टन्स काय येईल मग 3. What is the new distance between the two plate? Distance between the two plate is 3 centimeter. आणि तुम्हाला माहित आहे what is the formula for capacity? Parallel plate capacitor तर C is equal to, what is that formula? C is equal to A epsilon 0 K divided by D. हे A epsilon 0 K दिलेला कॅपॅसिटर साठी सेम आहे. याचा अर्थ काय सांगते आपल्याला, C is inversely proportional to D. C is inversely proportional to D. म्हणजेच काय होईल मग C1 अपॉन C2 इज इक्वल टू D1 अपॉन D2. म्हणजेच काय होईल C2 इज इक्वल टू C1 इंटू D1 अपॉन D2. C1 ची किंमत आपल्याला माहित आहे, काय C1 ची किंमत 10 इंटू 10 टू द पॉवर मायनस 6 फॅरेड. 10 मायक्रोफॅरेड म्हणजे 10 इंटू 10 टू द पॉवर मायनस 6 फॅरेड. ओरिजिनल डिस्टन्स किती आहे 9 सेंटीमीटर, त्याला मीटरमध्ये 9 इंटू 10 टू द पॉवर मायनस 2 मीटर भागिले D2 नवीन डिस्टन्स किती आहे 3 सेंटीमीटर म्हणजे 3 इंटू 10 टू द पॉवर मायनस 2 मीटर. आणि याला जर आपण सिम्प्लिफाय केलं तर फायनल आन्सर येतं आपलं 30 मायक्रोफॅरेड. तर या प्रश्नामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग जे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, जिथं विद्यार्थी गफलत करतात, इथे रेड्यूस्ड बाय 9 वरून 6 ने कमी केलं म्हणजे नवीन अंतर हा 3 सेंटीमीटर आहे. धन्यवाद.